छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान चिखलदऱ्याच्या या नयनरम्य पर्यटन स्थळी आयोजन केला। काल सन्माननीय मुख्यमंत्री या देवेंद्रजी आपले फडणवीस यांचा वाढदिवस या निमित्त या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री तथा महसूल मंत्री बावनकुळे साहेब या ठिकाणी येतात। याशिवाय स्थानिक आमदार जे केवलरामजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा कार्यक्रमाचं आयोजन भल्ला मोठा असा मंडप टाकून ठेवला। चिखलदऱ्याचं वातावरण जर पाहिलं तर राजे काय पाहा लागते आणि त्याच्यात आणि पाऊस तर वज्र असते ना, तर त्या साऱ्या गोष्टीसाठी या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। वेगवेगळे जे खाते आहेत त्या लोकांचा एकाच ठिकाणी साल व्हायला पाहिजे। या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर सातबारामधील चुकाची दुरुस्ती आहे, संजय गांधी योजना विभाग आहे, महसूल विभाग आहे, सर्व कर्मचारी या ठिकाणी सर्व व्यवस्था करत आहेत। हे इकडच्या बाजूने एक झाला आहे आणि या बाजूने तुम्ही पाहत असाल तर सेंट्रल बँकेचा स्पेशल असा एक स्टॉल ठेवला आहे। त्या स्टॉलच्या माध्यमातून ज्या लोकांच्या काही ज्या समस्या असतील त्या सॉल्व्ह केल्या जातात। ते सर्व असा भव्य आयोजन ठेवला आहे। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत, त्यातल्या त्यात पहिल्या जुन्या काळात कसं टीबीला लय मोठं होतं, टीबी आणि कुष्ठरोग, पण यावेळेस त्याचंही मोठ्या प्रमाणात निर्मूलन केलं गेलं। तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अचलपूर याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे आणि एक्झॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर ठेवला आहे आणि मोठे मोठे जे सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत ते त्याच्यात आले आहेत। विशेष जास्तीत जास्त जे डिपार्टमेंट आहे आरोग्य विभागाचे जास्तीत जास्त जे शिबिर या ठिकाणी दिसत असून ज्या छोट्या मोठ्या बिमाऱ्या आहेत या सॉल्व्ह केल्या जातात आणि त्याच्यासाठीच या ठिकाणी औषधी उपचाराची व्यवस्था ठेवली आहे। आरोग्य या विभागाच्या आकृत्यात हे सध्या काम चालू आहे आणि तत्पूर्वी या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं जे मेळघाटाचे लोक आहेत या ठिकाणी आले आहेत। हा संपूर्ण विभाग या ठिकाणी काम करत असून विभागाच्या वेगवेगळ्या जास्तीत जास्त हे मेळघाट ब्लड बँक आहे काकडे साहेबाची आणि काकडे साहेबाच्या याच्यात रक्त तपासणी आणि समजा आज कोणत्या बिमाऱ्या आहेत याचं संपूर्ण जे आहे तपासणीचा कार्यक्रम चालू आहे। काकडे साहेबाचा सोशल वर्क जबरदस्त आहे। याशिवाय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तीच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले जातात हे हातात सयद आहे माया किंवा या ठिकाणी पिकणारी कॉफी आहे हे या ठिकाणी विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी चालू आहे। तर माझ्यासोबत आमचे मित्र समीर दादा हावरे आहेत। समीर दादा, एकूण या कार्यक्रमाचं आयोजन आणि या कार्यक्रमातून कोणता सोशल संदेश तुम्हाला द्यायचा आहे? सोशल सध्याच्या आदिवासी क्षेत्रात जो महाभव्य देवीय तुम्हाला कार्यक्रम जो दिसत आहे हा भव्य कार्यक्रमाचा पूर्ण आदिवासी लोकांनी पूर्ण सहभाग घेतला पाहिजे, याचा सहकार्य घेतलं पाहिजे आणि प्रत्येक योजनेचा लाभ घेतला पाहिजे। बरं, आज सन्माननीय पालकमंत्री साहेब येत आहेत, मेळघाटच्या कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे? मेळघाटचे बरेचसे विषय आपल्याला आहेत, जसं की पेसा प्रकल्प आहेत, इतर बाकी प्रकल्प आहेत, या प्रकल्पावर ते चर्चा करणार आहेत असं मला। या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री साहेब बी येणार आहेत, पण तत्पूर्वी तुम्ही जर पाहत असाल तर जास्तीत जास्त जे डिपार्टमेंट आहे हे आरोग्य विषयकच मोठ्या प्रमाणात आहे। त्या ठिकाणी दिसतं या ठिकाणी आहे ग्रामीण रुग्णालय चिखलदरा, त्याचा हा स्टॉल आहे आणि या ठिकाणी बी टीबी झालं आणि जे नॉर्मल आहेत किंवा संसर्गजन्य बिमाऱ्या ज्या आहेत याचं संपूर्ण या ठिकाणी ठेवलं आहे। तर मोफत आरोग्य तपासणी हे बी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी बी डॉक्टर लोक या ठिकाणी आहेत आणि लोक हळूहळू याचा फायदा घेतात। तत्पूर्वी तुम्ही जर इकडे मंचाच्या इकडे पाहत असाल तर भल्ला मोठा असा मंच या ठिकाणी तयार केला असून तर या संपूर्ण विभागात संपूर्ण कार्यक्रम सध्या या ठिकाणी आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संवादान शिबिराच्या अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकाचं आयोजन या ठिकाणी सरकारचे जे काही प्रतिनिधी आहेत, व्यक्तिमत्व आहेत हे सर्व या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर थांबले आहेत आणि मुख्यमंत्री सहायता निधी आज मोठ्या प्रमाणात झेनिथ हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी हा स्टॉल ठेवलेला आहे। आपण आपले ग्राम महसूल तर माझ्यासोबत मेळघाटचे सन्माननीय आमदार केवलरामजी काळे सर आहेत। सर, बाप्पा कार्यक्रम आहे का? काय भल्ला मोठा कार्यक्रम दिसणारा, हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी आहेत। काल झालेला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाचा वाढदिवस आणि आज या ठिकाणी पालकमंत्री साहेबाच्या माध्यमातून होणारा महाराजस्व अभियान, येणाऱ्या कालखंडात मेळघाटच्या विकासासाठी पालकमंत्री साहेबांकडून कोणत्या अपेक्षा आहेत? लोक जर म्हणतात तर बल्लीच गर्दी झाली आहे। आज चिखलदरा येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्तानं हा राज्योत्सव अभियान आयोजन केलेला आहे। या महाराष्ट्र आयोजनामध्ये विशेषतः
बेळघाटमध्ये जे लहान मुलं आहेत ते लहान मुलाचे जे हृदयाच्या बिमारीनं ग्रस्त आहेत त्यांच्या विशेष म्हणजे मुख्यमंत्री निधीमधून त्यांच्या सहायता होणार आहे. आणि विशेषतः बावनकुळे साहेब यांनी जे वनपट्टी जे मंजूर केलेलं आहे त्या वनपट्टीचा मंजुरी आणि महसूल विभागाचं वनपट्टी मंजुरी आणि अनेक प्रकारचे अनेक विभागाचे निवारण करण्यासाठी हा महाराजस्व अभियान इथं आयोजित केलेला आहे. आणि इथं पूर्ण मेळघाटमधून हजारोच्या संख्येनं आमचे आदिवासी बांधव इथं आलेले आहेत. आणि ते आज आमचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज ते सर्व इथं हे कार्यक्रम होत आहे. आणि महाराजस्व अभियानच्या माध्यमातून हजारो लोक इथं आलेले आहेत. त्यांचे सर्व वनपट्टे महसूल पट्टे आणि विशेषतः मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्या लहान मुलांना हृदयाची बिमारी झालेली आहे त्यांना सहायता म्हणून झालेली आहे त्यांना ते उपचार करण्याचा म्हणून हा कार्यक्रम इथं आयोजित झालेला आहे. तर माझ्यासोबत नगर परिषद चिखलदऱ्याचे सन्मान्य नगरसेवक कलोती सर आहेत. सन्मान्य पालकमंत्री महसूल मंत्री येतात येणाऱ्या कालखंडात मेळघाटच्या विकासासाठी खास करून आपली ओळखच पर्यटन आहे. तर कोणत्या प्रकारच्या नवीन उपाययोजना किंवा नवीन काय विकासासाठी काय कोणती मागणी राहील? नाही, आज जो आपण इथे कार्यक्रम घेतला आहे तो महसूल विभागाशी संबंधित आहे. आणि महसूल संबंधित जी जनता आहे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे थोडासा आपला आजचा जो विषय जो आहे की चिखलदऱ्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून याच्यावर आपण एक वेगळा काय कार्यक्रम घेऊ आणि त्यावर सविस्तर आज बोलू. आज जे आहे प्रोजेक्ट देवा जेणेकरून आपण हृदयरोगाच्या संदर्भात मेळघाटातले जवळपास आपण 17,000 पोरांचं स्क्रीनिंग केलं आहे. आज हृदयरोगासंदर्भात आपल्याला 120 पोरं हृदयरोग आपण जवळपास 17,000 पोरं जे आहेत विविध 40 गावांमध्ये आपण वेगवेगळे पद्धती निर्माण केले डॉक्टरांचे. त्याच्यामध्ये जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि प्रायव्हेट डॉक्टर यांचा समावेश असलेली पथकं आहे. त्यांनी जवळपास 17,000 पोरांना तपासलं. त्या 17,000मधनं 120 पोरं जे आहे जे हृदयरोगांनी ग्रस्त निघाले. आणि काल मुंबईचे पण काही डॉक्टर आले जे सलूनाला गेले होते. तिथले 4 रुग्ण असे निघाले की त्यांच्या आईवडिलांना कोणालाच माहीत नव्हतं. समजा ते आता 2 महिन्यात त्यांची आपण तपासणी नसते केली तर काय झालं असतं देव जाणे. तर आपण असे जे पोरं आहेत त्यांना आपण त्यांची इथे 2D मशीनसुद्धा आणली आहे. आपण ती सगळी आपण करणार तज्ज्ञ डॉक्टर आहेत. आणि जे सिव्हिअर हृदयरोग आहेत ज्यांना जे मोठे दुर्गम भारी आहेत आणि त्यांना आपल्याला घेऊन जायचं आहे मुंबईला वगैरे. जी काय त्यांची ट्रीटमेंट असेल ती आपण पूर्णपणे मोफत करणार आहोत. हा आजचा आपला अजेंडा असल्यामुळे आज पर्यटन जो आहे आता पाऊस तर पडतोच आहे व्यवस्थित. पर्यटनासाठी जो आहे आपण दुसरा मंच आपण निवडू आणि पर्यटनाबद्दल त्यावेळेस तुम्ही माझी वेगळी मुलाखत घ्या. त्याच्यासाठी आपल्याला 1 तासाभराचा वेळ लागणार आहे. एवढं मोठं आपल्यापाशी आहे. सन्मान्य आमदार साहेब काय बोलले ते पाहिलं. पण सध्या तुम्ही तर या ठिकाणी पाहत असाल तर जिल्हा परिषद अमरावतीच्या अंतर्गत पंचायत समिती अंचलपुरातले जे योजना अंतर्गत येणारे जे वैयक्तिक जे काम आहेत याचा एक मंच केलाय. याशिवाय APJ अब्दुल कलाम विकास संस्था आहेत जे कुपोषित लेकरं आहेत त्याच्यासाठी सकस आहाराची या ठिकाणी व्यवस्था केली असून हे कर्मचारी या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर सर्व पोषण आहाराबद्दल माहिती देण्यासाठी थांबल्यात. फॉरेस्ट बहुतेक फॉरेस्टच ना मेळघाट व्याघ्र सामाजिक वागावाले लोक आहेत बाबा येतं. तर सामाजिक वनीकरण म्हणजे फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जे कर्मचारी आहेत गणवेशावर थांबून त्याचं पूर्ण जे काय हा स्टॉल या ठिकाणी दर्शवलेला आहे. सर्व कर्मचारी या ठिकाणी थांबले आहेत. याशिवाय मेळघाटातील स्वयंरोजगाराच्या जागावर मेळघाट जर म्हटलं तर या ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात जर विचार केला तर तरुण आहेत रोजगार आहे. पण त्या हाताला संधी द्यासाठी या माध्यमातून मेळघाटात स्वयंरोजगाराचा जागर या अंतर्गत हे सर्व कर्मचारी आहेत. आणि मेळघाटात जे उत्पादन आहेत म्हणजे सय्यद झालं कॉफी झालं आणि बांबूपासून काय राजो काय जबरदस्त दिसते ह्या शोभेच्या वस्तू या ठिकाणी त्यानं मंचावर या स्टॉलमध्ये ठेवल्यात. डबल एपा इकडच्या बाजून सय्यद आहे मेळघाट हाट ताई जराशा मावशी मागून होता का बा. तर हे तुम्ही या ठिकाणी पोहोचून राहील. थोडंसं या ठिकाणी प्रकल्प अधिकारी कार्यालय म्हणजे जे प्रोजेक्ट ऑफिस आहे PO ऑफिस याच्या माध्यमातून विविध योजनेचं जे वाटप आहे याची या ठिकाणी पूर्ण माहिती देण्याचं ही स्टॉल या ठिकाणी सध्या ठेवला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारची जे स्टॉल आहेत या ठिकाणी लागले आहेत. आणि पब्लिक जर म्हणसाल तर राजो चालेले जागा नाही ना एवढी पब्लिक या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. आणि
या बाजून तुम्ही जर पाहत असाल तर हजारो जे लोक आहेत सध्या सन्माननीय पालकमंत्री साहेबांची भलेही वाट पाहत असतील, पण तत्पूर्वी प्रशासनाच्या वतीनं सर्व प्रकारचे या ठिकाणी हे ठेवले आहेत. महाराष्ट्र राज्यातले इमारत व इतर बांधकाम जे नसते काय ते पेटी गिटी भेटते त्या डिपार्टमेंटचं मला हे काम या ठिकाणी दिसून आलं आणि लोक याही ठिकाणी याचा फायदा घेतात. हे संपूर्ण या ठिकाणी आहे बांधकाम विभागातलं आहे. ज्या विविध बांधकाम योजना आहेत त्या बांधकाम योजना द्यासाठी सोलर प्लेट वगैरे आहेत, या योजनेची माहिती द्यासाठी या ठिकाणी सध्या कर्मचारी वर्ग बसले आहेत. आणि वीज वितरण काय पाहा लागते बाबा, निरा खतरनाकच गोष्ट आहे. उलची लाईन गेली की साऱ्याची आपल्याला आठवण येते. डिपार्टमेंटच्या वतीनं सलोखा योजना, मुद्रांक शुल्क योजना, सर्व जे आहे MSCBच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व या ठिकाणी ठेवल्या आहेत. याशिवाय PM किसान आकांक्षित तालुका कार्यक्रम, तालुका कृषी अधिकारी कार्यालय याच्या माध्यमातून अधिकारी वर्ग या ठिकाणी थांबला असून ज्या लोकांच्या योजना आहेत त्याची माहिती सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगा. काय आणलं हे ना, लयच मोठं आणलं हे तर कागद आहेत, लॅपटॉप वापरा आहे का आता, हे सर्व या ठिकाणी दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा व युवक सेवा विभाग याही माध्यमातून जे कर्मचारी आहेत या ठिकाणी बसून लोकांना विविध योजनेचा फायदा देत आहेत. भूमी अभिलेख भूमी अभिलेख विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी थांबून लय प्रॉब्लेम आता लोकांचे राजो निरा उलच्या गोष्टी झाली, निरा वावर मोजमाप करतात. ह्या सर्व गोष्टीसाठी म्हणजे पशुवैद्यकीय म्हणजे ज्याला आपण लाईव्हस्टॉक डिपार्टमेंट म्हणतो ते, आणि याशिवाय भूमी अभिलेख जे आहे या अधिकारी वर्ग लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी बसले आहेत. आणि विशेष म्हणजे लोकांचा मोठा प्रतिसाद आहे आणि त्या प्रतिसादातूनच हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि शासकीय रक्त केंद्र आणि रक्त घटक विलगीकरण केंद्र याच्या माध्यमातून आता जे काही लोक येतील, कारण कसं आहे रक्त आवश्यक आहे ना बाबा, आणि त्या रक्ताच्या विषयी सर्व माहिती देण्यासाठी हे कर्मचारी वर्ग या ठिकाणी थांबल्यात आणि लवकरच या ठिकाणी पालकमंत्र्याचं आगमन होणार आहे. पालकमंत्री महोदयाच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीचं गदली सुसून या ठिकाणी स्वागतासाठी चालू होत आहे. आणि एक जबरदस्त याचा नृत्य आविष्कार या ठिकाणी लवकरच साजरा होता, तो आपण सध्या पाहणार आहोत. बस एक ही जगह रामराम. छत्रपति शिवाजी महाराजांचं समाधान शिविर में उपस्थित आज के राज्य के महसूल मंत्री तथा अमरोहा जिले के पालक मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहब और हमारे वेलघाट की बेटी तथा माजी खासदार नवनीत राणा, अचलपुर के आमदार प्रेमभाऊ तायडे, आमदार प्रेमभाऊ पोटे, बेलघाट के जिला अध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदास जी भिलावेकर, चिखलदरा के नगराध्यक्ष अब्दुल शेख, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमन शेख, प्रकल्प अधिकारी शुक्ला साहेब, चिखलदरा तहसीलदार जीवन बोरटकर साहेब, धारणी तहसीलदार शेवाळे साहेब, नगरसेवक राजेश जी मागलेकर,
और जिनने यह उपक्रम रमाया है वो हमारे नगर सेवक आलाजी कलोती तथा शहर अध्यक्ष वेदांत सुरपट ने तथा मंच पर उपस्थित सभी हमारे भारतीय जनता पार्टी के सर्व माननीय पदाधिकारी और उपस्थित हमारे धार्मिक चिखलदरा से इस राज्योत्सव अभियान में आने वाले सभी हमारे बंधु तथा मातृशक्ति, आज जो ये कार्यक्रम यहाँ रमाया गया हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब इनका जन्मदिन के अवसर पर, वैसे हमारे महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार इनके जयंती के उपलक्ष्य में, वैसे हमारे आदिवासी क्रांतिकारी रेंगा कुरकुर तथा बिरसा मुंडा इनके जयंती के उपलक्ष्य में यह कार्यक्रम महाराजस्व अभियान इस चिखलदरा नगरी में आयोजित किया गया। और आज राजस्व अभियान में हमारे समक्ष हमारे पालक मंत्री बावनकुळे साहब तथा महसूल मंत्री आज यहाँ उपस्थित है। और सभी को मैं बताना चाहूंगा, हमारे मेलघाट वासियों को और दाई और परुण दाई को बताना चाहूंगा, परुण भाऊ, आज तक के मेरे राजकीय जीवन में मैंने बहुत सारे पालक मंत्री देखे हैं, महसूल मंत्री देखे हैं, और ऐसे पालक मंत्री जो एकदम दमदार और निर्णय लेने में सक्षम करने वाले और हमारे मेलघाट को न्याय देने वाले ऐसे बावनकुळे साहब जो 2 साल के कार्यकाल में हमारे मेलघाट के लिए बहुत सारे योजनाएं दी है और बहुत सारे निर्णय जनहित में लोगों ने दिया है। जैसे कि आज इस देवा प्रोजेक्ट के माध्यम से 13,500 से अधिक बच्चों को हृदय की जांच इस प्रोजेक्ट के माध्यम से निःशुल्क उपचार के माध्यम से उन्होंने शुरू किया है। उसी तरह हमारे मेलघाट के प्राथमिक सौंदर्य से भरपूर ऐसा वर्षों को विकास को लेकर मुख्य धारा से दूर रहा, आज सरकारी संकल्प लिया है। अब मेलघाट पीछे नहीं रहेगा बल्कि विकास के नए विचारों को छुएगा। मुख्यमंत्री नरेंद्र जी के दूरदर्शी नेतृत्व और पालक मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे के मार्गदर्शन में मेलघाट के विकास के लिए लगातार ऐतिहासिक निर्णय जो लिया है, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजना उन लोगों ने लागू किया है। उसी तरह अभी जो अधिवेशन हुआ है मुंबई में, वहां पे हमारे आदिवासी भाइयों का वन पट्टे का अधिकार पट्टा दिए जाने के बारे में उनका निर्णय लिया, इसलिए आप सभी लोग उनके पट्टा वाले का स्वागत करेंगे। और वन मंत्री महसूल मंत्री को मैं बताना चाहूंगा, साहब यह वन मंत्री का वन पट्टे का तो है ही है, लेकिन सबसे ज्यादा हमारे इसमें महसूल का जो अतिक्रमण है वो भी अभी हमको करना है। अगर महसूल का भी पट्टा अगर हमको दिया है तो बहुत सारे हमारे आदिवासी भाइयों को इसका दिलासा मिलेगा। और उसी तरह शेतकरी बड़ी राजा पांदन रास्ता उन लोगों ने किया है, जो कि हमको खेत में जाने का रास्ता जो हमको आज मिलने वाला है। उसी तरह मेलघाट में बहुत सारे हमारे जारिदा पत्रू सर्कल में बिजली की जो समस्या होती थी, वो बिजली की समस्या हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब हमारे पालक मंत्री के माध्यम से आज जारिदा में 35 केवी उप केंद्र मंदिर हुआ है। और मेलघाट के 22 गांव में हमारे पालक मंत्री के महोदय के माध्यम से 22 गांव में सोलर ग्रिड की योजना उन लोगों ने शुरू किया है। वैसे हमारे चिखलदरा नगर पालिका को 25 कोटी रुपए उन लोगों ने मंजूर किया है। और आमदनी गांव को मधाचे गांव बनाने के लिए बावनकुळे साहब ने विशेष प्रयास किया है। और उसी तरह दिवस काल होता आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांची जयंती होती आणि राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं आपण निवेदन ऐकलं कि देवेंद्र जी कभी वाढदिवस, देवेंद्र जी कभी भी अपना जन्मदिन नहीं मनाते, ना मनाने देते हैं, लेकिन उन्होंने कहा है कि मेरे जन्मदिन पे अगर कोई सेवा कार्य होता है तो सेवा का कार्य निश्चित रूप से किया जाए। और हमने निर्णय लिया है कि महाराष्ट्र में 288 विधानसभा में छत्रपति शिवाजी महाराज
इनके नाम पर शिविर लगाया जाएगा और इस शिविर में केंद्र सरकार की, राज्य सरकार की 55 सेवाएं जो जनता के लिए है, जो सेवा हमी कायदे में आती है, वो सारे सेवाओं का हम यहाँ लाभ देंगे। ये निर्णय महाराष्ट्र में लिया गया और मुझे इस बात का आनंद है कि माननीय देवेंद्र जी के जन्मदिन के ऊपर हमने 10 लाख परिवारों को अलग अलग योजना का लाभ देने का प्रयास इस महाराष्ट्र में किया है। और इसी के उपक्रम में आज मेलघाट में, चिखलदरा में मैं यहाँ पर उपस्थित हूँ और मैंने कहा है कि चिखलदरा में भी हम ऐसा लाभ देने की योजना करेंगे जो 22 जुलाई यानी कल से लेकर 2 अगस्त तक 10 दिनों में हर गांव में, हर मंडल में, हर किसान के लिए, हर व्यक्ति के लिए हमारे सारे विभाग के सारे अधिकारी, चाहे कृषि विभाग हो, आरोग्य विभाग हो, सारे अधिकारी हमारे गांव-गांव जाकर इस अभियान को चलाएंगे और जनता को न्याय देने का प्रयास करेंगे। इस कार्यक्रम में मैं उपस्थित हमारे विधायक केवल राम काले जी, प्रवीण तायडे जी, प्रवीण पोटे जी, हमारे विधायक राजेश वानखेड़े जी, हमारे पूर्व खासदार, पूर्व मेंबर ऑफ पार्लियामेंट नवनीत राणा जी, प्रभुदास भिलावेकर जी, आल्लाद कलोती जी, शेख अब्दुल भाई, राजेंद्र सोमवंशी जी, सुधीर जी रसे, अपने जिला परिषद के सीओ सत्यम गांधी, हमारे आदिवासी विभाग के प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, श्री गोपाल चंदन, डॉक्टर कावेटकर जी, कुंदन यादव जी, प्रताप अभ्यंकर जी, तुषार खेरडे जी, तिलक मिश्रा जी, अमोल हाते, साबुदाल पाटणकर, अतुल जी वाट, वेदांत सुरपाटणे, सतीश शर्मा, रुपेश लहाने, अपर्णाताई रोडे, अक्षरताई लहाने, विशाल काकड़, रुपेश ढेपे, उपेंद्र बतले, प्रमोद छनवारे, राम अकड़े, आनंद गौर, तहसीलदार मोरनकर, तहसीलदार सेवाड़े। और मैं यहाँ पे हमारे आल्लाद कलोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ। उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के साथ प्रोजेक्ट देवा का भी यहाँ एक अच्छा उपक्रम चलाया, जिसमें 17,000 बच्चों की हेल्थ की उन्होंने आज चेकअप करवाया। 50 जो हमारे बच्चे उनका 2D इको करवाया और अपोलो हॉस्पिटल के बड़े डॉक्टर आकर या इको कर रहे हैं, चेक कर रहे हैं और अभी तक 15,000 के ऊपर लोगों की चेकअप पूरा हुआ है। और इसमें जो बच्चों को अगर हार्ट की बीमारी निकलती है या कोई भी बीमारी निकलती है, सरकार उसको पूरा अच्छा करने तक पूरी ताकत से जितना